तुमच्या परवानगीने आमचे योगाचार्य गुरुजी आणि देवो के देव महादेव या सगळ्यांच्या परवानगीने 2 शब्द बोलतो. पण जे मी बोलणार आहे ते आजच्या या दिवशी मी बोलावं आणि आजच्या दिवशी देवाचा 75वा वाढदिवस व्हावा हे कुठेतरी नियतीने लिहून ठेवलेलं होतं. म्हणून आज आम्ही दोघे या ठिकाणी तुमच्या समक्ष उपस्थित आहोत. साल आहे सन 1979 79. माझं पहिलं पोस्टिंग डोंगरी पोलीस स्टेशन. त्यावेळेचं दाऊद करीमलाला यांचे दिवस बघता बघता आमची वाढ पोलीस अधिकारी म्हणून होत होती. पण त्याचवेळी शिवसेना ही आपल्या अग्निकुंड अवस्थेत होती. महादेवजी, उदयजी, तुम्ही आचार्य तुम्ही साक्षी आहात की तो जो अग्निकुंड होता शिवसेनेचा, त्या अग्निकुंडामध्ये अनेक लोकांच्या आहुती गेल्या. आणि देवा बोलता बोलता एवढं बोलला की त्यावेळी मी काय होतो आणि ते अग्निकुंड काय होतं ते मी देवाच्या रूपाने त्या उमरखाडीमध्ये बघितलं की देवाच्या नावानी, शाखा प्रमुख नावानी अक्षरशः दहशत होती आणि चराचरा लोक कापायची. म्हणूनच म्हटलं ते शिवसेनेचं अग्निकुंड काळ होता. तो धगधगतं अग्निकुंड जसं असतं तसा तो काळ होता. आणि ते धगधगतं अग्निकुंड ठेवलं होतं देवा आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी. बिनू होता, सगळे बॉडी बिल्डर, काय त्यावेळचे लोक सांगायचे. पण देवाचं नाव मला समजलं एक गुंड म्हणून आणि देवावर बक्षीस ठेवलेलं आहे आणि कसंही करून याला अटक करायची आहे. नवीन तडफदार सब इन्स्पेक्टर फक्त 8 महिने नोकरी झालेला धनराज वंजारी त्याच्यासाठी नेमण्यात आला आणि मला सांगण्यात आलं की कसंही करून या आठवड्यामध्ये देवाला अरेस्ट झाली पाहिजे. आणि आम्हाला समजलं की अमुक अमुक ठिकाणी देवा आहे. आम्ही निघालो, कमरेला रिव्हॉल्वर, 4-5 पोलीसवाले, असून काय होणार म्हणून आम्ही गेलो. पण ही अग्निकुंडी किती मोठी आहे हे आम्हाला तिथे गेल्यावर समजलं. जे काय आमच्यावर दगडफेक आणि सोडा वॉटरच्या बाटल्या पडल्या, तुम्हाला सांगतो की तिथून पुढे आयुष्यात दारूमध्ये सुद्धा सोडा टाकण्याची माझी हिंमत झाली नाही. एवढा सोडा वॉटरच्या बाटल्या पडल्या. हे मी अक्षरशः याची देही याची डोळा बघितलेलं वर्णन सांगतो. हे काही भाषण नाही किंवा अलंकारिक लिखाण नाही. त्यावेळी जी परिस्थिती होती एकदम काबूच्या बाहेर. आणि देव अग्रणी सगळ्यांच्या 6 ते 6.5 फूट भिंतीचा कट्टा, अजूनही तो कट्टा आहे. त्या कट्ट्यावर ते निशाणही आहे. त्याचा फोटो काढून मी देवाला दाखवलेलं, त्याच्यावर ते निशाणही आहे. आणि समोर आम्ही आणि वरून सगळा वर्षाव होतोय. शिपाई हवालदार सगळे हातात झालेले 5-6 जण, काय कोणाचा जीव जाईल की काय माहिती नाही. अशामध्ये माझ्या पोलिसी जीवनातलं पहिलं राऊंड फायर केलं असेल तर ते मी देवावर फायर केलं. आणि पिस्तूल काढलं, नेम धरला, जोरात आवाज दिला, देवा आहे तिथं थांब. देवा कसला थांबतोय. माझी गोळी पिस्तुलातून सुटून त्या भिंतीवर आढळण्याच्या आधी हा 23 वर्षाचा देवा 6 फुटाची भिंत एखादा दाना फुटाना कसा टणकन उडावा असा उडला आणि भिंतीच्या पलीकडे गोळी भिंती. आता ती भिंत नसती आणि देवामध्ये ती ऊर्जा नसती, अग्निकुंडी ऊर्जा, तर आजचा हा दिवस कदाचित आला नसता. ही एक मार्मिक आठवण आहे, तितकीच ही मर्मभेदी सुद्धा आहे. एक पोलीस अधिकारी आपली ड्युटी करत असताना आणि मग देवा पसार माहित नाही कुठे काय, हताश होऊन आम्ही आलो. आणि तेव्हा एक राऊंड फायर केला, त्याचा हिशोब द्यायला लागायचा कमिशनरला. हिशोब दिला. सगळे जण काही चांगलं बोलले, काही वाईट बोलले, काही चढले, म्हणाले काय अक्कल आहे का त्या बाबल्याला, कशाला नवीन अधिकाऱ्याला पाठवलं, फायरिंग करण्यासारखं काय होतं तिथे. हो साहेब, मेलो असतो आम्ही. एवढं जबरदस्त आमच्यावर दगड आणि हे सगळे पडत होते. तो भात बाजार, ते मस्जिद बंदर, डोंगरी, त्या काळातला तो जो सीन होता ना, एकमेव अद्वितीय. म्हणजे तुम्ही पुस्तकात सुद्धा वर्णन करून लिहू शकत नाही असा तो सीन होता, ज्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आम्ही आहोत त्यावेळचे. आणि त्यानंतर चौकशीचा ससेमेरा माझ्या मागे लागतो की काय असं होतं. 1-2 दिवसात चौकशी माझ्या विरुद्ध सुरू झाली असती की फायरिंग करण्यासाठी योग्य कारण होतं की नाही. मग ते स्टेटमेंट वगैरे बाकीच्या जवान्या वगैरे सगळं सुरू झालं असतं. त्याच्या आदल्या एका दिवशी आमचे सिनियर इन्स्पेक्टर शिवाजी सावंत
मला म्हणाले कुठे आहे त्या वंदरीला बोलवा. बोलवून घेतलं. म्हणजे काय कुठं आहे देवा, कुठं आहे, तुला सांगितलं होतं ना 2 दिवसात. म्हटलं सर असं झालं, तुम्हाला तर माहिती आहे, आता माझ्या मागे चौकशी लागणार आहे. 1 राऊंड पण फायर झाला, पण देवा काही आम्हाला गावला नाही. हा त्या मोठ्या कॅबिनमध्ये, मोठा कॅबिन असायचं, सिनियर इन्स्पेक्टर मोठ्या कॅबिनमध्ये एका कोपऱ्यामध्ये टेबलाच्या बाजूला असा आरामात बसवून होता. तो बघ देवा बसला आहे तिथे, आणि समोर बघतो तर वामनराव महाडिक. म्हणजे ते नेतृत्व, ती शिवसेना कदाचितच कुठल्या शिवसेनेच्या नेत्याने कार्यकर्त्याने अनुभवली असेल की ते नेते की अरे असं झालं डोंगरीमध्ये. वामनराव महाडिक धावून आले, याचा हात धरला, गुपचूप याला घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन सिनियर समोर हजर केलं, तिथे बसवलं. मी श्वास सोडला, कारण इन्क्वायरी सुटली. म्हटलं आता काही इन्क्वायरी होणार नाही. तेव्हा मिळालेला आहे त्या दिवसपासून देवाची न माझी मैत्री. आणि विधीचं लिखाण बघा, आम्ही दोघेही शिवाजी पार्कचे रहिवासी. आमच्या फॅमिली पिकनिक होतात. माझा ज्येष्ठ बंधू, माझा स्नेही, माझा परममित्र देवा. आज हा प्रसंग सांगताना आमच्या पिकनिकमध्ये जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझ्या पण डोळ्यात अश्रू आले, गलबलून गेलो. आणि आज खरंच हा अमृताचा क्षण आहे. 75वं वर्ष अमृत कलश झालाय देवाचा. तो देवा जो मी तुमच्या समोर 79चा बघितला आणि वर्णन केला. तुम्हाला अनेकांना त्यावेळीची शिवसेना, त्यावेळेचे तरुण आज कोणाच्या भरोश्यावर कोण आहे देव जाणो, तो आपला विषय नाही. पण तो काळ आणि आजचा काळ, देवामध्ये झालेला बदल, देवानी डोंगरी सोडली. हा पहिला सल्ला होता, तिथून सोडला. आमचे एक तारकर नावाचे मित्र आहे, त्यांनी पण ती सोडली. आणि हे लोक इकडे शिफ्ट झाले. तिथून पूर्ण रस्ता आयुष्याचा बदलला. इन्सिडेंट असेल, एखादी घटना असेल की आज परमेश्वराने मला इथे वाचवलं तर पोलीसची गोळी माझ्या हृदयाचा ठाव घेऊन गेली असती. या घटनेने म्हणा की अजून कशाने म्हणा, किंवा सगळेजण आपण म्हणू तुमचं माझं सोडा, तो परमपिता परमेश्वर सर्वज्ञानी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे. त्याच्या कृपेने म्हणा आज आपण 75 देवाची साजरी करतोय. त्या काळातला देवा कदाचित त्यांच्या कुटुंबियांना पण आश्चर्य वाटेल. सुनबाई, नातवंडांना ही गोष्ट सांगा की धनराज वंजारी साहेबांनी हे पब्लिकली सगळ्या फंक्शनमध्ये ओपनली केलेलं भाषण आहे. आणि आजचा देवा, आजचा धनराज वंजारी तुमच्या समोर हजर आहे. मी त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. माझ्या 75ला देवाचं भाषण मी ठेवणारच आहे. पण देवाला सांगतो, तू आता इथून पुढे 100 गाठल्याशिवाय थांबू नको. आपण परत सगळे हजर राहू आणि जोरात सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. मला विशेष आनंद होतोय की सगळे जुने चेहरे, उदयजी कित्येक दिवसानंतर म्हणजे पद्मश्री मिळाल्यानंतर आज त्यांची माझी खऱ्या अर्थाने अशी स्टेजवर भेट होतोय. आम्ही काही प्रसंगी एकत्र स्टेजवर काढलेले आहे. ही खरं सगळी सोनेरी पानं आहेत, तो सोन्याची माणसं आहे. जी शिवसेना, खरंच मी 1-2 गोष्टीसाठी त्यांचे फार आभार मानतो बाळासाहेबांचे, तुमच्या अख्ख्या शिवसेनेचे, की आयुष्यात शिवसेनेची ती फिलॉसॉफी होती. आणि म्हणून महादेवराव सारखा व्यक्ती हा महापौर होऊ शकला. आज महादेवरावांकडे बघा, आजच्या राजकारणाच्या लौकिकात्मक अर्थाने जर बघितलं तर महापौर होण्याची या माणसामध्ये काही क्षमता नाही असं सगळ्यांना वाटेल. पण हा महापौर मुंबई शहराचा होता. त्याचा अभिमान त्यांना सोडा, आज आमच्यासारख्याला आहे, येणार जनरेशनला आहे. हेही नसे थोडं की शिवसेना ही खरंच एक सेना आहे. आणि जी निष्ठा जनतेमध्ये शिवसेनेबद्दल आहे आजही ती दिसते. देवाच्या कित्येक बोलण्यामध्ये त्याचा हे होतो. आज पाटणकर मॅडम, तुम्ही, बाकी सगळे शिवसेनेचे पाईक माझे मित्र नेहमी भेटत असतात. कुठं दिसले की हा स्नेह आहे ना, ही खरी आयुष्याची शिदोरी आहे. आणि परमेश्वराने ही सोनेरी शिदोरी देवाच्या झोळीमध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे. असाच वृत्तिंगत होत राहो देवा तुझा मित्र परिवार, आणि कुटुंब वाढत राहो. तू 100 वर्ष पूर्ण करो. शतकोत्तर तुझा सोहळा साजरा करायला आम्ही परत एकदा येऊ. भरपेट जेवण करून जाऊ. धन्यवाद.